भारतीय न्याय संहिता 2023 मधील प्रकरण 5 हे डिपार्टमेंटल PSI परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे प्रकरण मानले जाते। जुन्या IPC मध्ये महिलाविरुद्ध गुन्हे वेगवेगळ्या अध्यायात विखुरलेले होते, परंतु नव्या BNS कायद्यात हे सर्व गुन्हे एकाच ठिकाणी कलम 63 ते 99 दरम्यान आणले आहेत। लैंगिक गुन्हे, बलात्कार आणि त्याशी संबंधित गुन्ह्याची रचना नव्या कायद्यात बदलली आहे। कलम 63 बलात्काराची व्याख्या, कलम 64 बलात्कारासाठी शिक्षेची तरतूद किमान 10 वर्ष ते जन्मठेप, कलम 65 16 वर्षाखालील आणि 12 वर्षाखालील मुलीवर बलात्कारासाठी कठोर शिक्षेची तरतूद, कलम 69 स्वतःची खरी ओळख लपवून किंवा लग्नाचे खोटे आश्वासन देऊन नोकरी किंवा पदोन्नतीचे आमिष दाखवून महिलांशी लैंगिक संबंध प्रस्थापित करणे 10 वर्षापर्यंत कारावास आणि दंड, कलम 70 सामूहिक बलात्कार आणि त्यासाठी शिक्षा किमान 20 वर्ष कारावास किंवा जन्मठेप, कलम 71 पुनरावृत्ती गुन्ह्यासाठी मृत्यूदंडाची किंवा कठोर जन्माची तरतूद, कलम 72 न्यायालयीन कामकाजादरम्यान पीडिताची ओळख उघड करण्यास मनाई। विनयभंग आणि छळवणूक, जुन्या IPC मधील कलम 354 च्या अंतर्गत येणारे सर्व गुन्हे आता खालील कलमांमध्ये समाविष्ट आहेत। कलम 74 जुने होते 354 स्त्रीच्या अब्रूला हात घालण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला किंवा फौजदारी बळाचा वापर करणे विनयभंग, कलम 75 तर जुने आहे 354 लैंगिक छळवणूक करणे, नवीन कलम आहे 76 जुने आहे 354B स्त्रीला विवस्त्र करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला किंवा बळाचा वापर करणे, नवीन कलम आहे 77 तर जुने आहे 354C व्हॅयरिझम स्त्रीच्या खाजगी क्षणाचे चोरून फोटो काढणे किंवा व्हिडिओ बनवणे, नवीन कलम आहे 78 जुने आहे 354D स्टॅकिंग एखाद्या महिलेचा प्रत्यक्ष किंवा सोशल मीडिया इंटरनेटद्वारे पाठलाग करणे, लग्नाशी संबंधित आणि कौटुंबिक गुन्हे, कलम 80 हुंडाबळी लग्नानंतर 7 वर्षाच्या आत संशयास्पद मृत्यू झाल्यास, कलम 81 मूल जन्माला घालण्याच्या अक्षमतेवरून किंवा हुंड्यासाठी महिलांचा छळ करणे, कलम 82 पती किंवा पत्नीच्या नातेवाईकांकडून स्त्रीला होणारी क्रूरता, कलम 83 कायदेशीर लग्न न करता फसवणूक करून पती पत्नीसारखे राहणे, कलम 84 पती किंवा पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करणे, गर्भपात आणि बालकांचा जन्म रोखणे, कलम 88 महिलांच्या संमतीशिवाय तिचा गर्भपात करणे, कलम 89 गर्भपात करताना महिलेचा मृत्यू ओढवणे, कलम 91 नवजात बालकाला उघड्यावर किंवा असुरक्षित ठिकाणी सोडून देणे। बालकाविरुद्धचे गुन्हे, नव्या संहितेत बालकांच्या संरक्षणासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत। कलम 95 कोणत्याही लहान बालकाला कोणत्याही गुन्हा करण्यासाठी भाड्याने घेणे, कामावर ठेवणे किंवा त्याच्यावर वापर करणे, कलम 96 अल्पवयीन मुलांची किंवा मुलींची वेश्या व्यवसायासाठी विक्री करणे, कलम 97 मानवी तस्करी यामध्ये बालकांच्या तस्करीचा विशेष उल्लेख आणि कठोर शिक्षेची तरतूद आहे, कलम 98 अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने विकत घेणे। मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।